नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर, अंदाजित तरी डेट सांगा, म्हणजे आम्हाला एक अभ्यासाचं नियोजन करता येईल. महा टीएटीची अंदाजित डेट सांगा, अशा बऱ्याच कमेंट आलेले आहेत. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महा टीएटीची अंदाजित डेट. आता प्रश्नांची उत्तर भरपूर आहेत, मनात भरपूर काही त्यांच्या विचार करतायत की परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, परीक्षा कधी होणार. अजून त्याच्यामध्ये काल एक बैठक झाली. जे शिक्षक लोक आहेत, कार्यरत शिक्षक लोकांची परीक्षा शक्यता नाकारता येणार नाही, पण यावेळेची नाही. आता या सद्यस्थितीमध्ये याच परीक्षा द्याव्या लागतील. पुढल्या वेळेस त्याच्यावर अभ्यास करून त्यांचा विचार केला जाणार आहे. पण या सिच्युएशनला, या परीक्षेला 2026च्या परीक्षेमध्ये तुमची रेग्युलरच्या विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षकांची पण परीक्षा होणार आहे. चला मित्रांनो, पहिला मुद्दा म्हणजे परीक्षा कोण घेणार. हा जर मुद्दा आला, याच्यातले अडथळे सांगतो. IBPS मधला एक अडथळा म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख लोक परीक्षा देऊ शकतील समजा, म्हणजे साधारण लाख लोक. यातला पहिला मुद्दा म्हणजे 6 आठवडे रविवारी सुट्टी देऊन घ्यायची का परीक्षा, हा मुद्दा असल्यामुळे माझ्या मतानुसार, माझ्या पर्सनल मतानुसार व मी अनेक लोकांशी डिस्कस केल्यानंतर हे लक्षात आलं की परीक्षा ही पात्रता परीक्षा असल्यामुळे ही परीक्षा ऑफलाईनच होईल असा अंदाज आहे. आता याच्यासाठी वेळ किती लागतो आणि परीक्षा कधी होणार याबद्दल बरेच विद्यार्थी कमेंट करतायत. आता त्यांनी सांगितलेलं आहे जुलै अखेरपर्यंत, म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा येत्या 5-10 दिवसामध्ये, जुलै अखेरपर्यंत त्यांनी परीक्षेचं नियोजन कधी करायचं याची डेट ठरवलेली आहे. आता सीटीटीची एक्झाम सप्टेंबर महिन्यात आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सीटीटी एक्झाम आहे. किती तारखेला आहे मला सांगा. सीटीटी एक्झाम किती तारखेला आहे मला कमेंट करून सांगायचे. सीटीटी एक्झामच्या अगोदर होईल का सीटीटीच्या नंतर होईल. आता विद्यार्थ्यापुढे 2 प्रश्न उभा टाकले. मी सीटीटीचा अभ्यास करू की टीईटीचा अभ्यास करू, हा प्रश्न त्यांना सतावतोय. तुम्ही कशाचा अभ्यास करताय तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून आपण त्याच्यावर अजून फ्री मध्ये जे 5 वाजता लेक्चर घेतोय, 5 वाजता तुम्ही पण हजर राहा की आपण मराठी व्याकरण पक्क करून घेतोय. कारण त्याचा सीटीईटीला फायदा होतोय, टीईटीला सुद्धा फायदा होतोय. बालमानसशास्त्र फक्त हिंदीमध्ये आहे आणि बालमानसशास्त्र मराठीमध्ये हिंदीमध्ये थोडासा फरक पडतो. तिथलं पेडागॉजी वेगळं आहे आणि इकडलं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे टॉपिक कसे कव्हर करायचे, कोणत्या विषयावर फोकस करायचे, मॅथ तिकडे काय बदलणार आहे का रे. मॅथ अजिबात बदलणार नाही. मराठी असेल, मॅथ असेल, सायन्स तिकडे काय बदलणार आहे का. तिकडे फक्त काय पेडागॉजीच्या पद्धतीने सायन्स विचारलं जातं आणि इकडे फॅक्च्युअल पद्धतीने विचारलं जातं टीईटी एक्झाम मध्ये. सोशल सायन्स तिकडे काय बदलणार आहे का, नाही. या विषयाचा अभ्यास तगडा ठेवा. म्हणजे कॉमन विषय सीटीटीला आणि टीईटीला असतात ना, त्याच्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी समस्या आहे सीटीटीचा अभ्यास करू का टीईटीचा, शिक्षकांची समस्या आहे सीटीटीचा फॉर्म भरलाय, टीईटीचा फॉर्म भरलाय. आणि मला वाटतं यावर्षी टीईटी एक्झाम एकदाच होईल, कारण ह्या जूनची फुटल्यामुळे आता आपल्याला पुढे या परीक्षा घेण्यासाठी वेळच उरणार नाही या इयरमध्ये. त्यामुळे 2 मुद्दे आहेत. साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर मध्येच परीक्षेचं नियोजन करावं लागेल. कारण मुद्दा नंबर 1 पेपर नवीन काढणे. पेपर नवीन काढल्यानंतर मुद्दा नंबर 2 सेंटर आकारणे. मुद्दा नंबर आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन परीक्षा घ्यायची का ऑफलाईन परीक्षा घ्यायची, याची म्हणजे बैठका चालू आहे. पात्रता परीक्षा आहेत, एवढे पेपर काढणं गरजेचं. आता प्रत्येक जर शिक्षकांचं 3 शिफ्टमध्ये पेपर ठेवला, 10 दिवस पेपर घेणं गरजेचं आहे. 10-30 वेगवेगळे प्रश्न काढावे लागणार आहेत. त्यामुळे या वर्षीची परीक्षा खऱ्या अर्थाने सरकारने सुद्धा आणि प्रशासनाने सुद्धा ऑफलाईन घ्यावी. पुढल्या वर्षी काय गोंधळ घालायचे, पुढल्या वेळेस काय गोंधळ घालायचे ते घालू शकतात. शिक्षकांसाठी वेगळी टीईटी गरजेची आहे आणि घेणं गरजेचं आहे. कारण या टीईटीचा जर विचार केला, त्याची काठिण्य पातळी याची काठिण्य पातळी वेगवेगळी आहे. आणि बऱ्याच शिक्षकांनी, हे एक पॉझिटिव्ह आहे, जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी सीटीटीवर फोकस केला आणि सीटीटी एक्झाम काढून टाकली. बघा मित्रांनो, टीईटी एक्झाम पेक्षा जरा सीटीटी एक्झाम काय पेडागॉजी आपल्या जवळची वाटते आणि आपल्या विद्यार्थ्यात आपण रमलेलो असतो त्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यात विचारले जातात. त्यामुळे सीटीटी कडे सुद्धा दुर्लक्ष करू नका.
म्हणजे परीक्षेची डेट जी महत्वाची आहे ती डेट जर विचारात घेतली, सप्टेंबर महिन्यामध्येच परीक्षेची डेट येणं शक्य आहे. कारण अजूनपर्यंत जवळपास 6 जुलैला ते 6 जुलै असू द्या, 6 जुलैला परीक्षा होणार आहे असं अफवा होती, पण अजूनपर्यंत कुठलंही महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या पोर्टलवर किंवा त्या वेबसाईटवर कुठलंही अपडेट टाकलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा तर 100% होणारच आहे. फक्त जेवढे दिवस भेटत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मार्क कसे वाढवता येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. जय महाराष्ट्र. आणि एवढंच अपडेट आपल्या पर्यंत होतं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ट्रेसमध्ये राहून किंवा अभ्यास सोडून आपल्याला जमणार नाही. परीक्षा काही करून आपल्याला पास करणं गरजेचं आहे. अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सरावासाठी जर क्वेश्चन पेपर वगैरे लागत असतील तर माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे आणि याच्यामध्ये आपण क्वेश्चन पेपर असे दिलेले आहेत. क्वेश्चन पेपर प्लस त्याचे विश्लेषण, ऑप्शन सहित विश्लेषण दिलेले आहे, जेणेकरून तुमचे एक एक प्रश्न तुमच्या मार्कामध्ये ऍड होणार आहे आणि तुमचे मार्क टीईटी पास होण्यासाठी जे मार्क लागतात ते मार्क मिळवण्यास मदत करणारी क्वेश्चन पेपर असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.